नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आहे आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम दऱ्याखोऱ्यात जाऊन खेडोपाडी जाऊन नागरिकांच्या जनभावना समजून घेते आहे आणि आपल्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्याच माध्यमातून आपण जर बघितलं तर जो पश्चिम पट्टा आहे बागलाण विधानसभा मतदारसंघाचा, त्याच पश्चिम पट्ट्यात पोहोचलेलो आहोत आणि अतिदुर्गम भाग समजला जाणारा मानूर ग्रामपंचायत, ही मानूर ग्रामपंचायतची व्यापकता बघितली तर 12 पाड्यांची ही ग्रामपंचायत आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण ग्रामपंचायत कार्यालय मानूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी या गावामध्ये त्या 12 पाड्यांमध्ये फिरून आणि आपण एकंदरीत या मतदारसंघामध्ये काय विकास झाला, काय विकास होणं बाकी आहे आणि आपल्या मनातला आमदार कोण हे जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक पेंटर आहेत, ते आपलं कार्यालयात काहीतरी फलक या ठिकाणी रंगवत आहेत. काय नाव तुमचं? देवराम पवार. कुठले राहणार आहे? चालेल. हो. काय सांगाल, आता निवडणूक होणार आहे, या बागलाणमध्ये जे विद्यमान आमदार होते त्यांच्या माध्यमातून काय कामं झाले आणि आता बागलाणमध्ये कोण आमदार होणार, काय वाटतं आपल्याला? याच्या आधी भरपूर असे आमदार झाले आहेत, पण तसं पाहिलं तर या पट्ट्यात कुठलाही विकास झालेला नव्हता. पण जेव्हापासून दिलीप साहेब बोरसे आले तेव्हापासून बरेचसे असे प्रमाणात बदल घडला आहे की बागलाण तालुक्यातला पश्चिम पट्टा आहे या परिसरात म्हणजे जसं पाहिजे तसा बदल घडून आला आहे. गावामध्ये सभा मंडप असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते असेल, ग्रामपंचायत अंतर्गत झाले का? ग्रामपंचायती अंतर्गत पण काही झाले आहेत, पण जास्ती त्याच्यात म्हणजे त्यांच्या माध्यमातून दिलीप साहेबांनी मोलाचं सहकार्य केलं आहे, त्याच्यामुळे काय घडून आले. आता जी ही 2024 ची निवडणूक आहे, एका बाजूला दीपिका चव्हाण आहेत माझे आमदार, एका बाजूला दिलीप मंगळ बोरसे साहेब आहेत. काय वाटतं, किती महत्वाची त्यांना मानली जाईल निवडणूक? महत्वाची असंच आहे का जेही नवीन येतील त्यांच्या ते आधी होते आणि आताही जरी आले तरी पण त्यांच्यानी काही होणार नाही. कारण आपल्याला दिसते की जे काही बोरसे साहेब आहेत त्यांनी प्रत्यक्षात त्यांचं जो काम आहे आम्ही बघितलं आहे आणि आताही केलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण करतील ते. साहेब, आपण जर बघितलं तर एक आमदार आपण म्हटला तर VIP आमदार असतो, मोठ्या गाडीतून येतो. हो. तसं हा आमदार तुम्हाला 5 वर्षामध्ये कसा जाणार? नाही, तसं काहीच नाही. एकदम सर्वसामान्य माणूस आहे, आपल्यासा गरीब गोरगरिबांना समजून घेणारा असा माणूस आहे. त्याच्यामुळं मग आम्हाला पर्याय तरी म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरा दिसत नाही. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणून पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे आमदार होतील आणि त्यांच्या माध्यमातून विकास कामं होतील असं या नागरिकांचं म्हणणं आहे. आता आपण या ठिकाणी फिरून आणि अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मानूर गावामध्ये फिरत असताना या ठिकाणी एक दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये काही गिऱ्हाईक आलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण काका, काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? तुमचं नाव? अंकुश. कुठले? इथलेच राहणार? हा, इथलेच आहे. अंकुश वाळू बैरम. इथलेच राहणार आहे. हो. त्या शासकीय योजना त्या पोहोचतात का तुमच्यापर्यंत? उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना तुमच्या गावापर्यंत महिला पोहोचली. हो. मग आता निवडणूक होणार आहे. हो. सध्या बागलाण तालुक्यामध्ये दिलीप मंगळ बोरसे आहेत, अजून उमेदवार आहेत. हो. काय वाटतं, आमदार म्हणून कोण बघाल? आम्हाला ज्यांनी पैसे दिलेले आहे ना त्याच्याचकडे फिरणार आहेत आम्ही आणि त्याला कसं करून त्याला वोट देणार आहे. बोरसे येतात का तुमच्याकडे? हो, येतो. हो. कामं केलेले का? हो, कामं भरपूर दिसलेले आहेत. कामं भरपूर केलेले. दिलीप मंगळ बोरसे आमदार होते आता, मग काम झाले का त्यांच्या माध्यमातून? काही नाही ना. इथं रस्ते, सभा मंडप असे काही कामं झाले का? सगळे बंद झाले. हो, सगळे प्रत्येक गावाला झाले. प्रत्येक गावाला? हो. आणि आता प्रत्येक गावाला त्याने मंदिर पण करून दिले. ते सगळे मंदिर चालू आहे व्यवस्थित आतापर्यंत. सगळे पहिले ते दीपिका चव्हाण आमदार होत्या, त्यांच्या माध्यमातून झाले काही काम? ते काहीच पाहायला पण भेटत नाही आम्हाला. पाहायला पण नाही भेटलंच नाही. आमदार कसं आहे, सर्वसाधारण माणसाचा आमदार आहे. हो. अजून काही महिला आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया. काय नाव ताई तुमचं?
शांताबाई. दुकान चालवत आहे. हो. काय सांगाल या गावामध्ये महिलांच्या ज्या योजना आहे, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, ती गावापर्यंत पोहोचली का तुमच्या? हो पोहोचले. कोणाच्या माध्यमातून पोहोचली? आपलं ते आमदार आमदार. जनजागृती केली का गावामध्ये? हो पोहोचली. अजून आरोग्याच्या सेवा सगळे झाले. हो सगळे झाले. हो. तर काय वाटतं एक आमदार म्हणून कोणाकडे बघता? आपला तो मंगळू बोरसे हा, आमदार. पुन्हा एकदा आमदार व्हायला पाहिजे. हो अजून परत व्हायला पाहिजे. आता इकडे एक जयश्री गरुड आहेत, परत दीपिका चव्हाण आहेत. दीपिका चव्हाण आमदार होत्या तेव्हा तुमच्या भागामध्ये आल्या का? त्या विकास झाला का? काहीच नाही. काहीच नाही झालं. हो म्हणून पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे. हो म्हणून पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे असं या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी बघितलं तर मानूर ग्रामपंचायतचा पाड्यानंतर आपण आता या ठिकाणी दुसऱ्या पाड्यावर पोहोचलो आहोत आणि खैराडपाडा या ठिकाणी आहे. आपण माझ्या पाठीमागं जर बघाल तर हे गुजरात राज्याची सीमा या ठिकाणी सुरू होते आहे आणि बागलाण तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे आणि त्याच गावामध्ये आपण आता या ठिकाणी बघितलं तर एक दुकान आहे छोटंसं आणि त्या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत. त्यांच्याशी देखील संवाद साधूया आणि या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून काही कामं झाले का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भागाचा काय विकास होणं गरजेचं आहे. काय नाव तुमचं? तुमचं काय नाव साहेब? इथलेच राहणार आहे. हे बागलांमध्ये येतं का? आणि या ठिकाणी आम्हाला एक बोर्ड दिसतो आहे. त्याच्यानंतर गुजरात राज्य चालू होतं. काय विकास झाला या भागामध्ये? रस्ते, पाणी, वीज पोहोचले का? नाही. पण या ठिकाणी जर आपण बघितलं रस्ता चांगला आहे. हा ते रस्ता चांगला आहे. शासनाच्या योजना पोहोचल्या का? हा महिलांची जी लाडकी बहीण योजना ती पोहोचली का? हा पोहोचले. तुमचं काय नाव आहे? ज्योती. तुम्हाला मिळाले ती योजनेचा लाभ मिळाला? हो भेटला? पूर्ण भेटला? काय केलं? दिवाळीची खरेदी केली? नाही केली अजून. नाही केली. मग या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून पोहोचली, त्यांनी जनजागृती केली का त्या योजनेसंदर्भात? माहिती वगैरे दिली होती का? नाही. साहेब काय सांगाल या ठिकाणी जे आमदार आहेत दिलीप मंगळ बोरसे ते तुमच्यापर्यंत पोहोचतात का? त्यांच्या माध्यमातून विकास कामं होतात का? होतात. उदाहरणार्थ गावामध्ये सभा मंडप असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, रस्ते असतील, होतात? होतात. काय वाटतं मग यावेळेस दीपिका चव्हाण पण आहेत, ते पुन्हा रिंगणात आहेत, विकास कामं केले असतील तर? कोणता आमदार? पण त्याचं नाव काय? ते आमदार दिलीप बोरसे येते. बोरसे साहेब येते असे आम्हाला फुल गॅरंटी आहे. फुल गॅरंटी. आणि दीपिका चव्हाण देखील 5 वर्ष पहिले आमदार होते पण त्यांनी काही इकडे फिरून सुद्धा पाहिलेलं नाही. त्यांनी फिरून सुद्धा पाहिले. ते फक्त जेव्हा निवड असली ना तेव्हाच येतात. पण साहेब आपण बघितलं तर एक आमदार असतो, तो मोठ्या गाडीतून येतो, त्याच्या मागे गाडीचा ताफा असतो, जनसामान्यांमध्ये तो मिसळत नाही, बोलत नाही. तसे आमदार वाटतात का? नाही, या आमदारचे ना एखाद लहान पोरं जर गेला ना त्यांच्याकडं तर तो बोलतो. तरी तो तसे दुसरे जे येतात ना हे कोणी बोललं बी नाही आणि कोणी काही सांगितलं बी नाही, म्हणजे ते थोडीशी मोठी पण काय दाखवतात बुवा. आणि तसे आपलं बोरसे साहेब आहे ना, हा आपल्याला काय कळायचं ना, लहान पोऱ्या जसं असला तसं म्हणजे तो मानतो बुवा, असं मानतो. तो मोठेपणा नाही त्याच्याकडे. कधी सुख दुखाला वगैरे हो येतात. मग पुन्हा एकदा होतील का बागलांचे आमदार? फुल गॅरंटी आहे आमच्याकडे. आता जर ते आमदार झाले तर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल. हो ते तर आहे, तो त्यांचा प्रश्न आहे बरोबर. पण आमच्याकडे आम्हाला असं आहे का त्यांनी काय असे ना बुवा, आम्हाला या वार्षिकला त्यांनी रस्ते दिलेले आहेत, कारण चालू आहेत बुवा, अजून चालू आहेत, पूर्ण तर नाही झाले पण चालू केलेत बुवा. चालू केले. 5 वर्षाचा काळ मिळाला त्यांना, 2 वर्ष कोरोनात गेले. खऱ्या अर्थाने त्यांना 2.5-3 वर्ष काम करायला. बरोबर आहे. तर त्या 2.5-3 वर्षामध्ये खूप काही कामं झालीत का त्यांची? हो झाले खूप काही कामं झाली. हे वार्षिकला काय करायचं नाही, त्यांनी खूप कामे दिलेले आहेत बुवा. खूप कामे दिली. अजून काही या ठिकाणी नागरिक आलेले आहेत, आत्ताच त्यांच्याशी देखील संपर्क करूया. काय नाव तुमचं? तुमचं काय नाव? कृष्णा पांडुरंग पवार. इथलेच राहणार आहे? नाही, तिकडचे आहेत आम्ही. कुठले? काठाकडचे. काठ्याकडचे. तुम्ही पण तिकडचेच आहे का? या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुजरात राज्याची सीमा आहे, म्हणून सर्व भागातून या ठिकाणी नागरिक पोहोचत असतात.
म्हणून एकदा या भागाचा विकास होण्यासाठी पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे हे आमदार हवेत अशी जनभावना या ठिकाणाहून येते आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या फाट्यावर गुजरात राज्याची सीमा होती आणि हे शेवटचं गाव आहे बागलाण तालुक्यातील. आणि त्याच बागलाण तालुक्यातील शेवटच्या गावामध्ये म्हणजे खैरटपाडा या गावामध्ये येऊन आपण काही नागरिक आपल्याला ट्रॅक्टरचं काम करताना दिसत आहेत आणि त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काय नाव तुमचं? चैत्राम सकाराम बैर. इथलेच राहणार हा इथलेच राहणार. आहे. हे जे रस्ते आपण बघतो आहोत हे कोणाच्या माध्यमातून झाले? आपला आमदार साहेब काय नाव त्यांचं? बोरशे. दिलीप मंगळ बोरसे हा. त्यांच्या माध्यमातून. हा ते तुमच्या भागापर्यंत आले का कधी? मग येतात का? काय मेहता ते काय मिळतं? काय मेहता काय काय कामं झाले तुमच्या गावामध्ये? तिने गंज काय कर दिया ते समाज मंदिर करा. सभा मंडप ज्या का हा तुम्हाला? सभा मंडप क्या करा. सभा मंडप जो आहे ना, सभा पाणी मंडप व्यवस्था पाणी व्यवस्था करी सगळ्या गोष्टी करा त्यांनी सगळ्याच गोष्टी करा. सगळ्या करा. मग आता या वेळेस दीपिका चव्हाण दिलीप मंगळ बोरसे अजून काय अपक्ष काय वाटत? आम्हाला अशा वाटत आवाज काढावा बुवा. आवाज काढवा. हा, बरं आता तर तो निवडून आता डायरेक्ट राज्यमंत्री राहील. तुम्हाला चांगलं वाटेल का? मग चांगला वाटेल. चांगलं वाटेल. अजून विकास होईल. अच्छा अजून आमना काय गोष्टी आहेत ना हा. तो निघणार म्हणजे आमना अजून जर शेवटना पाडा म्हणजे काय विकास होणार आहेत होणार. म्हणजे तो विकास करील अशा आम्हाला करील. म्हणजे अनुभव. एवढे 5 वर्ष आमदार होता तेव्हा तुम्ही 2 वर्ष कोरोनामध्ये आहात. 3च वर्ष काम करायला नाही. 3 वर्ष मग कामं करत का भरपूर? हा भरपूर कामं करा ते. भरपूर कामं जो सांगा तो काम त्यांनी कराच. करत. म्हणजे आम्हाला कोणता त्यांनी काय तेवढी गेलं. इकडे या काका. तुमचं काय नाव? तुमचं काय नाव? नामदेव जीवला भैरव. नामदेव जीवला बरं. जी लाडकी बहीण योजना काढेल हो ती तुमच्या गावापर्यंत पोहोचली का? पोहोचले. बायांना मिळाली? मिळाले. मिळाली. हो अजून मग आमदार व्हा त्यासाठी कोण पाहिजे? म्हणजे आवाज पाहिजे. आवाज पाहिजे. मंगळ बोरसेच पाहिजे आम्हाला. तोच पाहिजे. हा ताई तुमचं काय नाव? इकडे ताई. लाडकी बहीण योजना पोहोचली का तुमच्या गावात? माझा भाऊ दिला नाही पैसा. नाही पण आता तुला वय नसेल 60 वर्षेपर्यंत हा. तर मग तुमने घर में भेटली का? काय काय नाही पोरग्याचा लाखो भेटण्याल. काय कागदपत्र? अच्छा काही पण गाव में भेटली का? हाँ गाँव में बेटी गया तो बाया साला. बरं सर भेटी. हाँ बराजी साल बेटी गया. जो आमदार होता आता तो ये का तुमने गाव में कधी? हाँ ये हाँ ये विचारपूस हाँ करा का? हाँ वोट से ना हाँ ये हाँ, हाँ. मग आता मतदान कोणाला कर? त्याला देना आम्हाला. त्यालाच द्या. हाँ त्याला देना. आपण जर बघितलं ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. पुन्हा एकदा दिलीप मंगळ बोरसे हे आले आहेत आणि जनसामान्यांचा आमदार कसा असावा हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या खैरपाडा गावातून मिळालेलं आहे. आणि पुन्हा एकदा 2024चा जो आमदार असेल बागलांचा तो दिलीप मंगळ बोरसे असेल असा वक्तव्य या ठिकाणाहून नागरिकांचं येत आहे. बागलाण तालुक्याच्या मानूर ग्रामपंचायतीपैकी वृंदावनपाडा या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत आणि आपण जर बघितलं तर डोंगर दऱ्याचा परिसर आहे आणि आपण या ठिकाणाहून प्रवेश करत असताना काही शेतकरी शेतमजूर आपल्या शेतामध्ये सावणीचं काम करत आहेत आणि थेट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी अतिदुर्गम भाग असल्यामुळं शासनाच्या योजना पोहोचतात का, आमदार जो निवडून देतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात का ते जाणून घेणार आहोत. तुमचं काय नाव मावशी? काय नाव तुला? आता निवडणूक होणार आहे माहिती आहे तुला? जो आमदार होता तो ये का कधी इकडं? ये होता ना. ये होता. मग त्या काही रस्ता मग चालू काही- करत त्यांनी. चालू करत. हं. ज्या महिलाच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना ती हं. तुमच्या गावापर्यंत पोहोचली का? मग पोची गई ना. बायाचा लाभ भेटणार का त्यांना? बेटी घ्या ना. भेटी घ्या. हं. मग आता कोण व्हायला पाहिजे आमदार काय वाटत? तोच व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे मग काय. तोच व्हायला पाहिजे. हं. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील. काय नाव तुमचं? कैलास गांगुर्डे. शिक्षण किती झाले? MA MA एक तरुण म्हणून काय सांगशील या ठिकाणी जो विकास व्हायला पाहिजे त्यासाठी कोण तुमचा विकास करू शकतो काय काय वाटतं? आपला विकास दिलीप मंगळ बोरसे बी करू शकतो तो कारण की त्यांनी कामं खूप केले त्याच्यामुळे मग त्यांनी भरपूर
कामं केली. आपला ते विहिरीचा पण काम केले त्यांनी पण थोडा आपला पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न आहे थोडा. मग आता परत आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांना सांगाल का अडचण? सांगाल ना. अजून काही नागरिक आहेत तिकडे आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिला ज्या आहेत महिलांच्या खास योजना या शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली का, तळागाळापर्यंत पोहोचली का ते बघणार आहोत. काय नाव ताई तुमचं? असं इकडं बोलता. जी लाडकी बहीण योजना आहे ती पोहोचली का तुमच्यापर्यंत शासनाने? पोहोचली. पैसे मिळाले त्याचे? भेटले? ज्या आरोग्याच्या सेवा आहेत म्हणजे जे डॉक्टर वगैरे ते येतात का, अशी विजिट देतात का गावोगावी? येतात का? कोण आमदार हे आता जे आमदार आहेत तेच पाहिजे का बदल पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? तेच पाहिजे. तेच पाहिजे. तुमचं काय नाव? हिरामन गांगोटे. काय सांगाल हिरामन, आता तुम्ही शेतात हे काय करताय? वरही कापता. वरई कापताय. या भागात पाऊस जास्त असेल, पाऊस खूप पडेल. जोरात आहे. असं काही केटी बंधारे धरणं वगैरे झाले का? झाले ना. झाले. कोणाच्या माध्यमातून झाले? आपला आमदार आमदारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा काय वाटतं कोण आमदार पाहिजे? तोच पाहिजे आपण. तोच पाहिजे, दुसरा नको. तेच आमदार हवेत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी येते आहे. आपण जर बघितलं तर हा हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे आणि या ठिकाणाहून पाठीमागून गुजरात राज्याची सीमा सुरू होत असते आणि म्हणून या अतिदुर्गम भागात बराचसा विकास झालेला आहे. परंतु पाण्याच्या ज्या व्यवस्था असतील, गावांतर्गत रस्ते असतील, त्याचं देखील त्या योजना देखील पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या भागातले जे आमदार आहेत दिलीप मंगळ बोरसे तेच पुन्हा हवेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास होईल असं या ठिकाणी मतदारांचं म्हणणं आहे. आपण आता मानूर ग्रामपंचायतपैकी बागलांच्या दिशेने जात असताना साल्हेर रस्त्यावर एक मोराळा पाडा लागलेला आहे आणि तो मानूर ग्रामपंचायतमध्येच या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर भव्य सभामंडपची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यावर दिलीप मंगळ बोरसे यांच्या माध्यमातून हे काम झालेलं असावं असं एकंदरीत अंदाज आहे. आणि याच ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत. काय नाव तुमचं? छोटू केशव बागोल. इथलेच राहणार? मोराळ पाड्यातले. मोराळ पाड्यात. हे सभामंडप दिसत आहे, अशी विकास कामं कोणाच्या माध्यमातून? बोरसे साहेबांनी केलेले. बोरसे साहेबांनी केले. मग आता पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे 20 तारखेला. नाही, निवडणूक आमचं तोच आहे. त्याने कामं करेल, रस्ते चालू आहेत, सगळे कामं चालू आहेत. सगळे कामं. दीपिका चव्हाण पण आहेत पण ते मग त्यांनी कामं केले नाही. 10 वर्ष काढले पण कामं केले त्यांनी कामं नाही केली. नाही. त्यांच्या उमाजी बोरसेचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे त्यांनाच मत करावं लागेल. त्यांनाच मत करावं लागेल. तुमचं काय नाव? शिवदास आहे रे. काय सांगाल, शेती करता का आपण? हो, शेती करताय. शेतीला चांगला भाव देते का हे सरकार, वाटतं का? असं बाबा ती सरकार आमना जे काही शेतीनं जे थोडासा काही कमजोर आहे, पण जे आता कांदे वगैरे त्यांना भाव आहे भाव आहे त्यांना. अजून या तुमच्या गावात काय काय विकासाचे कामं झाले? काही रस्ते, काही पाणीचे काही झाले. आणि मग काय आपण काय वाटतं तुम्हाला, पुन्हा एकदा कोण आमदार होणार अपेक्षित आहे? ऑफिसचे दिलीप मंगळ बोरसे साहेब. दिलीप मंगळ ते करतील काहीतरी करून साल्हेरच्या दिशेने जात असताना रस्त्यातच एक गडीपाडा म्हणून पाडा आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर कमी लोकवस्तीचं गाव आहे आणि एक भव्य मंदिराचं काम चालू आहे. त्या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काय विकास झाला हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं? देवीदास पवार. कुठले राहणार? इथले. इथले. हे मंदिर होतंय आता, नवीन होतंय का? हा, नवीन होतोय. नवीन होतंय. कोणाच्या माध्यमातून काम चालू? आपले आमदार साहेब. आमदार साहेबांच्या निधीमधून चालू आहे. हे फेवर ब्लॉक वगैरे, परत हे काय आहे, शाळा आहे का? अंगणवाडी. शाळा कितीपर्यंत आहे इथं? 4थी पर्यंत. 4थी पर्यंत आहे. गावात काय काय रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्या सोयी मिळतात? शासनात मिळतात. शासनाच्या मिळतात. आणि हे मंदिर म्हणजे मागच्या वर्षी मंजूर झालं का? हा, मागच्या वर्षी. आता काम चालू आहे. काम चालू आहे. काय सांगाल, आता पुन्हा एकदा 20 तारखेला मतदान आहे. बागलांमध्ये काय वाटतं? दिलीप मंगळ बोरसे आहेत, दीपिका चव्हाण आहेत, अजून काही अपक्ष आहेत. काय वाटतं तुम्हाला? तर दिलीप बोरसे येणार. दिलीप बोरसे येणार आहे. परंतु आपण बघितलं, आम्ही आता खेडेपाड्यात फिरतो, अशा देखील प्रतिक्रिया येत आहे का माणूस चांगला आहे परंतु पक्ष चुकीचा आहे.
आपल्याला काय वाटतं? आता काय सांग, हा, पण माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. येतो तुमच्या गावापर्यंत, पोहोचतो, 8 दिवसातून 2 वेळेस 4 वेळेस चक्कर राहतात. चक्कर राहतो. आपण जर जे बघितलं- काही अडचण राहिले ते विचारतातच, काय हा. काम करायचं, कसं करायचं. आपण जर बघितलं तर एक आमदार आपण बघितला तर तो VIP गाडी घेऊन येतो, त्याच्या मागे गाड्यांचा ताफा राहतो, कार्यकर्ते राहतात, तो वेळ देत नाही. तसं तुम्हाला काही आढळलं का? नाही, तसं नाही. तसं नाही. लहान मोठ्या मुलांनी जर सांगितलं तरी वेळ काढून हजरच राहतात. आजरच. म्हणून पुन्हा एकदा तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहा. हो. पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू. या ठिकाणी आपण बघितलं तर रस्त्यावरचं गाव आहे. साल्हेरवरून या साईडला जर बघितलं तर गुजरात राज्यामध्ये जाणारा रस्ता आहे. ताई, तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली का? भरला नाही फॉर्म? काही महिला आहेत. ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर नेटवर्कचा अभाव असल्यामुळं काही महिलांना त्यापासून वंचित राहावं लागतं आहे, परंतु बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा तो मिळालेला आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी गुजरात राज्यात जाणारा रस्ता आहे आणि मोठा वर्दळीचा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी तसा विकास देखील होणं गरजेचं आहे. त्याच माध्यमातून या ठिकाणी मंदिर असतील, सभामंडप असतील, रस्ते असतील, तसा विकास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.